नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दलची जी प्रश्नपत्रिका झाली, माझ्याकडे बी सेट आलेला आहे. त्याबद्दलची जे झालेली प्रश्नपत्रिका आहे, त्याचं उत्तरं नेमकी कोणती आहेत? तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. खालीलपैकी कोणते सदोष सस्पेन्स सिस्टमचं लक्षण आहे? तर लक्षात ठेवा, टायरची असमान झीज म्हणजे सदोष सस्पेन्समुळं चाकामध्ये संतुलन बिघडतं, ज्यामुळं टायर रस्त्यावर समान रीतीनं घासलं जात नाही, त्याची असमान झीज होते. वाहनातील अल्टरनेटचे कार्य काय आहे? तर लक्षात ठेवा, बॅटरी चार्ज करणं आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमला वीज पुरवठा करणं म्हणजे बी म्हणजे इंजिन चालू असताना अल्टरनेट यांत्रिक ऊर्जेचं विद्युत रूपांतर करतो. त्यामुळे बॅटरी चार्ज होते आणि वाहनातील इतर विद्युत उपकरणाला वीज मिळते. भारतातील पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या टायरची शिफारस केली जाते? तर लक्षात ठेवा, ओल्या पृष्ठभागावर पकड देणारा टायर म्हणजे काय? पावसाळ्यात रस्ते निसरडे असतात, त्यामुळे अपघाताचा धोका टाळण्यासाठी ओल्या पृष्ठभागावर उत्तम पकड म्हणजे ग्रिप देणाऱ्या टायरची आवश्यकता असते. सामान्य ड्रायव्हिंग परिस्थितीत कृत्रिम इंजिन ऑइल बदलण्याची शिफारस अंतर किती असते? साधारणतः 8,000 ते 11,000 किलोमीटर अंतरावर असतं. म्हणजे कृत्रिम ऑइलची म्हणजे सिंथेटिक ऑइल ज्याला आपण म्हणतो, तर त्याची कार्यक्षमता जास्त आहे. म्हणून साधारणतः 8 ते 11,000 नंतर ते बदलणं योग्य मानलं जातं. भारतात सर्व वाहनांसाठी कोणत्या प्रकारची वाहन प्रदूषण नियंत्रण चाचणी अनिवार्य आहे? लक्षात ठेवा, प्रदूषण नियंत्रण चाचणी म्हणून आपण उल्लेख करतो कोणची नाही. ऑप्शन बी वायू प्रदूषण रोखण्यासाठी पोल्युशन अंडर कंट्रोल ज्याला आपण पी प्रमाणपत्र भारतात कायद्यानं अनिवार्य आहे. वैध वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे? तर साधारणतः किती? 3 महिने साधी कैद आणि ₹5,000 द्रव्यदंड म्हणून आपल्याला उल्लेख करतात. मोटार वाहन कायद्यानुसार परवाना नसताना वाहन चालवणे हा गुन्हा असून त्यासाठी 3 महिने कैद आणि ₹5,000 दंड होऊ शकतो. अज्ञात व्यक्तीनं वाहन चालवल्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे? तर लक्षात ठेवा, 3 महिने साधी कैद आणि ₹5,000 दंड. अल्पवयीन किंवा अज्ञानी व्यक्तीला वाहन चालवला देण्यास कायदेशीररित्या दंडनीय आहे. जर वाहन कायम खडबडीत रस्त्यावर धावत असेल, तर टायर असमान जिजेसाठी किती किमी नंतर टायरचे रोटेशन फिरवले पाहिजे? तर साधारणतः 5,000 ते 7,000 किलोमीटर अंतरावर म्हणजे खडबडीत रस्त्यावर टायरवर जास्त ताण होतो, त्यामुळे टायरचं आयुष्य वाढण्यासाठी म्हणजे लवकर रोटेशन करणं आवश्यक असतं. वाहनाची बॅटरी साधारणतः कधी बदलली पाहिजे? तर साधारणतः दर 3 ते 4 वर्षांनी बदलली पाहिजे. बॅटरीचं सरासरी आयुष्यमान 3 ते 4 वर्ष असतं. त्यानंतर तिची कार्यक्षमता कमी झाल्यानं ती बदलणं श्रेयस्कर असतं. ओव्हरटेकिंग बंदीचं चिन्ह काय आहे? तर लक्षात ठेवा, ओव्हरटेकिंग प्रतिबंधक हे महत्त्वाचं रस्ता सुरक्षा चिन्ह आहे. असून जिथं रस्ता अरुंद व वळणावर असतो तिथं चिन्ह हे लावलं जातं. नागपूर जिल्ह्यात कोणते वन्यजीव अभयारण्य आहे? तर लक्षात ठेवा, पेंच वन्यजीव अभयारण्य आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात स्थित असून ते पर्यटनासाठी प्रदेत आहे. उमरेड करमणला देखील याच परिसरामध्ये येतं. बॉम्बे हेरल्ड खालीलपैकी कशासाठी ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा, मुंबईतील सर्वात म्हणजे जुनं इंग्रजी वृत्तपत्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल, जे बॉम्बे हेराल्ड 1989 मध्ये सुरू झालेलं मुंबईतलं पहिलं वृत्तपत्र म्हणून उल्लेख करता येईल. ब्रिटिश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनीचा मुंबईतील पहिला गव्हर्नर तर जॉर्ज ऑक्जेस्टन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. उत्तर आहे डी. तर जॉर्ज ऑक्जेस्टन हे ईस्ट इंडिया कंपनीतील मुंबईतले पहिले गव्हर्नर म्हणून उल्लेख करता येईल. पहिल्या 50 नैसर्गिक संख्येची सरासरी किती आहे? तर 25.5 म्हणजे n हे नैसर्गिक संख्येची सरासरी n+1/2 म्हणलं तर 50+1 बरोबर 2. मुंबई कोणत्या बेटावर वसलेलं आहे? तर ते कोणते आहे? सालसेट बेटावर. मुंबई हे शहर सालसेट बेटावर वसलेलं आहे, जे कोकणपट्टी किनाऱ्यावर एक भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे चिन्ह काय दर्शवतं? म्हणजे पुढे अरुंद रस्ता हे दर्शवतं. म्हणजे चेतावणी चिन्ह असून चालकाला पुढे रस्ता अरुंद होत असल्याचा इशारा देतो. मुंबईतील कौटुंबिक न्यायालय कोणत्या भागात आहे? तर ते वांद्रे भागामध्ये आहे. मुंबईचे कौटुंबिक न्यायालय वांद्रे बी BKC स्थित आहे. हाजी अली दर्गा कोणत्या भागात आहे? तर लक्षात ठेवा, महालक्ष्मी भागामध्ये आहे. हाजी अली दर्गा हे महालक्ष्मी येथील अरबी समुद्रातील एका छोट्या बेटावर आहे. गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक खालीलपैकी कोणत्या राजाच्या भेटीच्या सन्मानार्थ बांधलं होतं? तर राजा जॉर्ज पंचम किंवा 5वा म्हणून आपला उल्लेख करता येईल. 1911 मध्ये जॉर्ज 5वा आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणाप्रित्यर्थ हे प्रवेशद्वार बांधलं होतं.
नागपूरमधील 0 माइलस्टोन कशाचं प्रतीक आहे? तर ते भारताच्या भौगोलिक केंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ऑप्शन सी. आणि नागपूर हे 0 माइलस्टोन हे अविभाजित भारताचं भौगोलिक केंद्र मानलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.